नमस्कार मित्रांनो, वेलकम टू माय ब्लॉग. तर ह्या 8 दिवसात एवढा त्रास झाला आहे. मी लय आजारी होतो, ॲडमिट होतो. डेंजर जॉन्डी झाला होता, त्यामुळं ब्लॉग पण लवकर आले नाहीत. पण डेंजर होतं सगळं. आता रिकव्हरी झालो आहे, हळूहळू रिकव्हरी होत आहे. अजून घरातच आहे, 8-10 दिवस घरातच होतो. त्यामुळं खूप नको नको झालेलं, एकदम चिडचिड व्हायची, जेवण जात नव्हतं. आता सध्या जेवण जायला लागले. पण तर आले वाटते खाली, 1 मिनटं बघून आलो. नाही गाडी बघून थांबलाय. हे बघून थांबलो नाद आहे. नाद आहे. हा गाडी काय विकायची नाही ती. काय अडचण आमच्या तिथे कोल्हापूर मिळते की सोयल पूजा हा माहिती आहे मला, माहिती आहे की? माहिती आहे. आता तो माणूस आलता, आमची गाडी बघून थांबलाय. कुठला व्यापारी होता काय माहित. म्हटला गाडी तुमची द्यायची आहे काय. म्हटलं आमची गाडी द्यायची नाही. कधी द्या. म्हटलं 85-90 मॉडेल आहे. म्हटलं आमच्या पप्पांच्या काळातले. थांबलं बघून बेल वाजवा लागला. गाडी म्हणलं सुट्टी नाही, गाडी आपली लक्ष्मी आहे. गाडी का द्यायची आम्ही. एवढ्या जणांनी मागितल्या जवळजवळ 2-2 लाख रुपयाला, तर नाही. गाडी म्हणजे गाडी. गेट त्यासाठी बंद करला म्हणून त्या आम्ही सध्या CCTV पण लावल्यात, त्यासाठीच लावल्यात. हे लई विचारपूस करतच नाही गाड्यांच्या फुकटच्या. RX 100चं लई मार्केट आहे. RX 100ला लई जण विचारतात. एवढे लोक उठतात, लोक फोन बिन लावून ब्लॉग बघितले, फोन होतं गाडी विकायची नाही बाबा, विकायची आहे. गाडी कशाला विकतात. तर गाड्या मिळत नाही RX 100. तर RX 100चा एक किस्सा झालेला. आमच्या इथं सतीश कुंभार काका राहायचे इथं का, आणि ते आता गडिंगला राहतात. आमच्या इथं राहायचे भाड्यानं. नंतर मला मध्ये फोन आला, गाडी विकायची तुमची गाडी, असं मला फोन आला आहे. असं मला कळालं आहे आणि तुम्ही गाडी विकणार आहे. मी म्हणलं कोण सांगितलं म्हणलं तुम्हाला. नाही मला असं कळालं. कोण सांगितलं त्याचा नंबर मला पहिला द्या म्हणलं. मग मी बोलतो म्हणलं याशी काय बोलायचं. मला म्हणते काका नको रे बाबा, जाऊन मारशी बिरशील त्याला असं तसं. अरे मग कशाला उठवत आहे आपोआप. मी कशाला बाबा, मी बोलणार कोण कशाला उठवते काय नेमका विषय. म्हणजे आम्हाला गाडी विकायची नाही. आमची गाडी लक्ष्मी आहे. त्या आम्हाला ह्या तर जन्मात तर गाडी विकायची नाही. त्यामुळे कुणी परत गाडी विकायची आहे का प्रश्न घेऊन येऊ नका. गाडी विकायची नाही आहे हा सिरियस विषय. मला राग येतो या विषयावरती बोलल्यावर. कोण पण असू दे, मला त्या दिवसापासून मला कोण विचारायला येत नाही की तुम्ही गाडी विकणार आहे. कारण जगाला माहिती आहे, आजाराला माहिती आहे की गाडी कोण विकायची नाही आहे. सोनं आहे ते आता कसं सांगू तुम्हाला. खूप या हेक्टिक झालं होतं खूप. म्हणजे माणसाने कधी आजारी पडायला नको. माणसाने कधीच आजारी पडायला नको. एवढा त्रास झाला आहे 2-3-5-6 दिवसात. आणि 8-10 दिवस मला रिकव्हरी व्हायला, अजून रिकव्हरी व्हायला लागलं. त्यात मी गोड सगळं बंद केलं डाएटसाठी. आणि त्या जरा मला कळत होतं की मी जरा बारीक झालो. त्याला आजारी पडलं, एकदमच बारीक झालं आहे. वजन वगैरे सगळं कमी झालं. पण फॅट सगळं बंद झाले. त्यामुळं लीन बॉडी आता करायला काही विषय नाही. आजारी पडणं डेंजर आहे. मला जर असं नको झालेलं. कंटा चिडचिड आणि घरातल्यांवर एवढी. पोराचा बॉल विहिरीत गेला. मला आला 15 बॉल जवळ गेला. आता वरती बसलेलो मी. बघूया किती बॉल गेला तरी. 15 गेला. काढूया आज बॉल काढायचे आहेत. काकी जाऊन दे. किडिया केला काढूया जरा. ये बॉल काढूया. केला या केडी म्हणते मला ब्लॉग मध्ये की केडी खुश आहे. बांधना पडेगा. भाऊ आपण काढू दिले परत मारले काय बॉल किती मारला एवढे. 30 बॉल मारले आणि 30 बॉल आहेत हा. मग काढा का नाही? मध्ये भाऊ काकांनी काढून दिले आणि परत आणि मारले आणि वरती आणि होते वरती आणि 30 बॉल हे घे की त्याला. किडी यार आलेला आहे किडी. आता इथं उतरा की खाली जाळीत उतरा बसणार आहे कोण स्वराज. स्वराज बस याच्यावर जातोस खाली. बस तुला पाठवा. अरे इथलं काय बॉल दिसणार की रे कोण. कोपऱ्यात गेला तुम्ही कोपऱ्यात गेला खाली के
मोबाईल एक अर्ली बॉल आहेत की रे 15 बॉल मोजला काय रे 15 जास्त जास्त आहेत बोलती थांब थांब घे की किडी अजून घे किती बरं घे आता घ्या हळू 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 खुश झालाच की लगेच सोन्याची बॉल सगळे बॉल मी एक एक मारणार सांगतोय हा ठेवा तिथं खाली ठेवा तसा तिथं सोड रे हळूहळू परत सोड तुम्ही सोड सांगतो मी धरतो इकडे आल्यावर तुमच्याकडे सगळे बॉल आहेत ते माझ्याकडे नाही त्या साईडला अरे काय ढास आहेत का काही उडी घ्यायला खाली आणि जायला काय म्हणते ह्या साईडला आमची गँग तयार आहे इथं काढायला लगेच जरा हे करूया जरा पाणी घेणे हलवूया जरा नाही जरा ते बॉल बाहेर आहे ते काय धडायचं नाही बोलायला तिथं थांबू नको कोण तू मागे मोबाईल मागे किती झाले टोटल बॉल मागाशी होते 4 होती 5 कुठे झाले कॅमेरा दिसतो त्याला एक टेनिक्स आलेला आहे म्हणून कॅमेरा तो स्वराज्य कालचा आहे होय, दाखवलं की हे धर की दोघी अरे, 5 बॉल आले 5 बॉल आले मगाशी किती आले ते 4 बघ मग 4 आले टोटल सांग रे तर भरी बॉल बी कधी गेला रे हा मगाच आहे का रे माझा बॉल थ्रो केलेला तुझा काय थ्रो केलेला तो मीच मारला फायनली आणि बॉल भरपूर आहे आता जाऊया आता उद्या कावड्या अंधार पडलाय अंधार पडलाय काय दिसत नाही फायनली तुम्ही भारी सांगितलं आपले आलेले आहेत चांगले सगळे मित्र आलेले आहेत बॅचलर पार्टी होती मी आजारी आहे त्यामुळे मला काय जमलं नाही पण ऑन द वे आजाराला आपण भेटलेलो आहे सगळी ये सुमित भाई यश भाई त्याचं नाव विसरले व्यंकी भाई काय आणि सगळे आपले ओळखते हे भावा प्रकाश भाई त्यामुळे 17-18 जण आहेत गँग भावाला काल सांगितले मला काय जमणार नाही म्हणून मी 8 दिवस आजारी आहे म्हणून मोठी गाडी घेऊन स्वसाय नाही नेक्स्ट गोवा ट्रिपला यायला नेक्स्ट येणार 100% येणार एन्जॉय भावानो आणि भाऊ प्रदीप भाई आणि अमित भाई जावा एन्जॉय करा या भावाचीच बॅचलर पार्टी आहे आम्हाला भेटलं नाही यायला त्यामुळे एन्जॉय करा ट्रॅव्हलर भावान बुक केलं विषय आहे नेक्स्ट टाइम करूया आपण काय विषय नाही नेक्स्ट टाइम तेजी कुठे करायला अरे आपली पार्टी रे आपली पार्टी तुझी करूया की आता आलोय घरी तिने पोरांनी वॉकी टॉकी आणलेली वॉकी टॉकी बोलले की त्या तिकडे ऐकू त्याला असं वॉकी टॉकी आणली पोरं आमची काय पोरं डेंजर आहेत आमची वॉकी टॉकी घेऊन आला हे आता हनुमान जयंती हनुमान जाणार आता आम्ही ही पानं विणलेली आहेत आता हनुमान जयंती आहे आज फुलं आज घालायची असतात कुठली अपराजिता अपराजिताची फुलं घालायची असतात घालतो जाऊन हे मोगऱ्याचं हे अपराजित काय हा हे मोगरा हे चाफा नाही आम्हाला माहीतच नाही ना मोगरा चाफा कुठला ते हे गोकर्ण हे तेवढं फुल माहिती आहे गोकर्ण चला आम्ही आता आलेलो आहे रामतीर्थला आज रामतीर्थला जयंती आहे त्यामुळे महाप्रसाद आहे गर्दी आहे सगळी फायनली आम्ही नारळाचं पाणी काढलं आहे कष्ट करून सगळी घाण करून काढली आहे प्या पाणी चला भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये बाय ब्लॉग जर आवडला असेल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कजाला कमेंटमध्ये सांगा भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये बाय ए उठ जागा दे त्याला ए त्याला कुठं उड म्हणते तू सरक तिकडे